म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तुम्हाला माहितीच आहे दिल दोस्ती और पेट पूजा अशी सिरीज चालू आहे आणि हे तिन्ही शब्दांचा तुम्ही परत एकदा विचार केला तर त्यातला महत्त्वाचा भाग लक्षात येईल की दिल दोस्ती आणि पेट पूजा हे इंटरलिंक्ड आहेत, आहे की नाही? बरं, आता आपण पुढे जाऊया। गंमत अशी आहे, खरा मित्र कोण, खरा मित्र कोण असा समजा प्रश्न आपल्याला विचारला किंवा कोणाला विचारला किंवा माझ्या एका मित्राला मी हा प्रश्न विचारला होता तर त्याने मला उत्तर असं दिलं होतं की बायकोशी भांडण झाल्यानंतर आपल्याबरोबर सातत्याने राहणारा जो असतो त्याला खरा मित्र म्हणतात। काय बोलतेस तू? हो, बायकोचं भांडण साधारणपणे आपण म्हणजे नवऱ्याच्या बाजूने ते भांडण साधारणपणे एक 5-10 मिनिटं टिकतं, पण बायकोच्या बाजूने साधारण 5-10 दिवस टिकतं, कारण ते आठवून सगळं त्या दिवशी असं बनवतात, त्या दिवशी असं बनवतात, त्या दिवशी तर अशा वेळी जो मित्र आपल्याला सपोर्ट करतो किंवा आपल्या खांद्यावर हात टाकून आपल्याला इकडे तिकडे फिरायला घेऊन जातो तो खरा मित्र असं त्याचं म्हणणं आहे। माझं काही म्हणणं नाही आहे, कारण मी म्हणणं माझं मानतच नाही आहे, कारण माझी बायको हा एपिसोड ऐकत असेल तर मला घरी जायचं आहे। हो, त्यामुळे मी हे सगळे मित्राच्या नावावर खपवतोय, पण मुद्दा असा आहे अडचणीच्या काळात जो उपयोगी पडतो तो मित्र, बरोबर आहे? म्हणजे कसं आहे की आनंदाच्या दिवसात आनंदाच्या वेळेत बरेच मित्र आपल्याबरोबर असतात, पण जेव्हा आपल्याला काही अडचण येते त्यावेळी बरेच पाठ फिरवणारे सुद्धा असतात, त्यावेळी आपल्याला कळतं की खरा मित्र कोण। तर अशा खरे मित्र म्हणजे ॲक्च्युली खऱ्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, एकमेकांना मदत करणाऱ्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव काय? वृषाली. वृषाली. तुझं काय नाव? अक्षता गुरव. अक्षता. तुझं? ज्योती पेडणेकर. ज्योती. आणि नितिशा नाईक. बर, काय करता तुम्ही आणि तुम्ही कुठे भेटला? मुळात तुमचे हा ग्रुप कुठला आहे? आम्ही TCS मध्ये आहोत, एकाच ऑफिस मध्ये। तुला किती वर्ष झाले TCS ला? मला 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष. तुला? 2 वर्ष. मला पण 2 वर्ष झाली. 2.5. तुम्ही दोघी सिनियर आहात. हे दोघी काय त्रास देते का? नाही, तुम्ही एकाच डिपार्टमेंटला, एकाच प्रोसेस मध्ये आहात, तरीही तुम्ही काही रिअल फ्रेंडशिप खेचतो कधी कधी एकमेकांची टाळ, ते तर पाहिजे। पण आता हे 4 तुम्ही अजून किती ग्रुपमध्ये किती जण आहेत तुम्ही? अजून आम्ही 15 जणांची टीम आहे। बरं, पण मग आम्ही थोडे क्लोज आहोत, आम्ही सगळी मजा एकत्र करतो, खूप ठिकाणी पार्टिसिपेट करतो, डान्स एकत्र करतो। काय काय करता मला सांगा? ऑफिस मध्ये आता डान्स इव्हेंट झालेला तेव्हा आम्हाला 2nd प्राइज मिळालं। तुम्हाला चौघींना? नाही, आम्ही 7-8 जणींचा ग्रुप आहे। आम्ही ट्रेकिंग करतो। नाही, आता आपण एक घेऊया। पहिल्यांदा तुम्ही डान्स केलं, त्याचं कोरिओग्राफी कोणी केली? म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ठरवून केली। पण तुम्ही तुमचं एकमेकांचं तुम्ही ऐकता? कोरिओग्राफी म्हटल्यावर नाही, मला ही डान्स नाही आवडत, करून घेतो। अच्छा, करून घेतात. ओके. आणि काय करता तुम्ही? ट्रेकिंगला जातो आम्ही, नाईट ट्रेक वगैरे असतात, नाईट आउट असतात, आणि आमच्या TCS मध्ये एक पर्पज फॉर लाईफ म्हणून आहे, तर कोणत्या अनाथाश्रमांना, वृद्धाश्रमांना, त्याच्यानंतर काही स्पोर्ट्स रिलेटेड असतात, प्लांटिंग, सोशल ऍक्टिव्हिटी। प्रत्येक कॅन्डिडेट जो आहे तो 9 तास स्वतःच्या ह्याच्यातले देतो वर्षातून एकदा। तर मग आम्ही तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो संडेजला, तिथे संडेज आम्ही त्या लोकांसोबत सेलिब्रेट वगैरे। इट्स अ कंपल्शन. TCS कंपल्शन असं नाही, मिनिमम 9 आहेत, मॅक्झिमम यू कॅन डू एनी, किती जेवढे हवे आहेत। सो इट्स अ प्युअर सोशल ऍक्टिव्हिटी, बरोबर की नाही? तुम्हाला काही गाजर लावलं, तुम्ही हे जे करताय हे स्वतःहून करताय, इट्स व्हेरी अप्रिशिएबल। ओके, मग हे जे तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी करता हे साधारण कधी करता तुम्ही? संडेज ना, पण सॅटर्डे संडे ऑफ असल्याने आम्हाला ते जमून जातं।
ओके म्हणजे 3 तास काढणं म्हणजे एवढं कठीण नाही वाटत त्याच्यात. ओके. आणि मंडे टू फ्रायडे तुमचे अवर्स, वर्किंग अवर्स काय, जाण्याचा टाइम काय? आमचा मॉर्निंग नाईट शिफ्ट दोन्ही shift मॉर्निंग शिफ्ट असते आणि नाईट शिफ्ट असते लाईक 7:30 इन द मॉर्निंग टू 5:30. पण तुमचं डिपार्टमेंट नाईट शिफ्टचं काय? US बेस्ड आहे ना प्रोसेस. 5:30 to 3:30. मी उघडच आहे 3:30 रात्री जागते. माझी नेहमीच नाईट शिफ्ट आहे. 5:30 to 3:30 नाईट. मिडनाईट. संध्याकाळी 5 ते पहाटे 3:30. म्हणजे रोटेशनल. तुमची ड्युटी काय? 7:30 to 5:30. आज आम्ही ऑफिस आवर्स मध्ये झालो. टचवूड आमचे सर खूप चांगले आहेत. सुनील कदम ते खूप चांगले आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. ठीक आहे. सुनील कदम साहेबांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि आता इथून परत ते तुम्हाला जॉईन होतील TCC, तेव्हा त्यांचा उत्साह खूप वाढलेला असेल. 5:30च्या ऐवजी ते 6:30ला जातील. तुमच्या वतीने तुम्ही सांगून टाकेल, बघा तुमच्या कर्माची. ओके. ठीक आहे. आता तुमचं एवढा वर्किंग अवर्स एवढे आहे, जेवणाचं काय करता? जेवण टिफिन वगैरे घेऊन जातो आणि कॅफे देखील आहे. मध्ये पण छान मिळतं. चांगलं मिळतं तिथे जेवण. ओके. पण घरचं जेवण तर घरचं जेवण हे हा पटतं का ते तर तुम्हाला? आहेच. पटतं का? जास्त पटते मला. जास्ती वाटतं. तिला बनवून आणावं लागतं. शी इज मॅरिड. ओके. आपल्याला किचनकडे जायचं आहे आणि काही पदार्थ बनवायचे आहेत, पण तिकडे गेल्यानंतर पहिल्यांदा कोणी बनवायचं आहे, वाद नकोय मला, वादांचा कंटाळा आलेला आहे. त्यामुळे आपण काय करूया, एक छोटीशी कॉम्पिटिशन घेऊया. ओके. या. चला, मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही छोटीशी कॉम्पिटिशन खेळणार आहोत, वृषाली आणि ज्योती. यात छोटीशी एक स्पर्धा आहे. काय भांडण नको ना, जो जिंकेल तो पहिला बनवेल. शेवटी मलाच खायचं आहे ना, तुम्हाला फक्त बघायचं आहे ना. त्यामुळे आता पहिलं कोण बनवणार याच्यावर चर्चा आहे. चर्चा म्हणण्यापेक्षा आपण डिस्कशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष खेळूया. इथे जिरं आणि मोहरी आहे. ओके. ती एकत्र आहे, ती तुम्हाला वेगळी करायची. हां. आणि ते कसं करायचं, काय करायचं, इट्स अप टू यू. ते तुम्ही ठरवायचं आहे कशी वेगळी करायची ते. आणि या सगळ्या याच्यासाठी तुम्हाला आहे 1 सेकंद. आम्ही हेल्प करू. 1 मिनिट. नाही, हेल्प नाही करा, तुम्ही गाईड करू शकता, पण तुमचा हात लागता कामा नये. ओके. आपल्याकडे 1 मिनिट आहे. तुम्ही रेडी आहात? ओके. ओके. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. तसं तुला हवी. हां, फोन कर ना. हाताने जिरं वरचं काढून घे. हां टाकतो. तुझा फक्त हात लावून तसं टाकतो. ओके. जिरं पडलं पण ते उचलून टाक. आणि आता बोटानेच. कम ऑन जो. कम ऑन जो. विषारी कम ऑन. येस. आता ती एका साईडला येते. अजून थोडा वेळ कर. तेवढं ती करेल. गुड. आता हे टाक. ओके. फटाफट. शेवटचे 5 सेकंड्स. लवकर. फक्त ते येत ना. 5 4 3 2 बस 1 बस 0. बस. आम्ही मोहरी आपण किती जिरं आहे त्याच्यामध्ये. वेगळी करायला सांगितली. इथे आम्ही काढली. नाही. तिच्यात काढली असं नाही. ओके. नाही, शी इज मोर क्लीन. जिरं सुद्धा हे बघ, जिऱ्यामध्ये सुद्धा एकही मोहरी नाहीये, त्याच्यामध्ये एकच जिरं आहे. कम्पॅरेटिव्हली तू फक्त काय केलं माहिती आहे का, ह्याच्यातून उचलून तू ह्याच्यात टाकलं, बाकी काही वेगळं केलं नाही. ओके. सो यू आर द विनर. यू विल बी डुईंग फर्स्ट. ओके. आम्ही तयारी करतो. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. अक्षता आणि वृषाली दोघी रेडी आहेत. काय बनवणार आहेस तू अक्षता? रिच चॉको फज. रिच चॉको फज. मला साहित्य सांगतेस काय काय? 1 कप दूध, चॉको बार, चॉको स्टिक्स हे डेकोरेशनसाठी, 1 कप कंडेन्स मिल्क आहे, हा ड्रायफ्रूटचा क्रश आहे, हे सर्व डेकोरेशनसाठी आहेत रंगीत गोळ्या, बिस्किटचा क्रश आहे, फ्रेश क्रीम आहे, बटर आहे, चॉको पावडर आहे, हे स्ट्रॉबेरी डेकोरेशनसाठी, चॉको एसेन्स आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. करून बघितलेस? हो, 2दा घरी करून बघितलं? हो. ओके. आवडलं लोकांना? हो, सर्वांना. ऑफिसमध्ये पण वाटलं. अच्छा, घरी ऑफिसमधून सुद्धा करून आली? घरी केलेला. घरी केलं आणि ऑफिसमध्ये घेऊन आलीस का? घरच्यांनी खाल्लं नाही? नाही, खूप केलेला. अच्छा, खूप केलं. ओके. हे तू इथे 2 तापत ठेवलेले आहेत. आपण हे बनवूच चॉको फज ना? हो. रिच चॉको फज. एवढे ड्रायफ्रुट्स खूप आहेत ओके. त्याच्यात. तुझं कॉलेज कुठलं? माझं तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स, अंधेरी. अंधेरीला. आणि तू त्या कॉलेजमध्ये असताना तुझे फेवरेट काय होत्या गोष्टी? नॉनव्हेज खूप आवडतं मला. खायला नाही विचारत अस्सल खवय्ये आहे. नॉनव्हेज मला खूप आवडतं. बरं,
आणि तुझं छंद आपण म्हणतो ना. हा, माझं पण डान्सिंग खूप आहे, प्रिय एकदम. हां, आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रेकिंग थोडं आवडतं. ट्रेकिंग थोडं आवडतं. ओके, आता आपण साहित्य बघितलं तर काय करायचं मला सांग पहिल्यांदा. आधी आपण दूध उकळूया. कुठे पलीकडे घालू? हो. त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क घालू? हो. सगळं घालू? हो. 1 स्पून कॉर्नफ्लॉवर पीठ. तर तुमच्या चौघींमध्ये लग्न कोणाचं झालंय? नितिशाचं. फक्त नितिशाचं झालंय. एकटीच. आणि तुमचं कधी आहे? होईल नेक्स्ट. होईल त्या मार्गावर आहे. अच्छा, लाईनीमध्ये उभे आहात तुम्ही. हे आपलं झाड होत आलं. हो. आता ह्याच्यामध्ये चॉको पावडर टाकायचं आहे. गॅस बंद करूया. हे बंद करायचं. ओके, आता तू काय करते इकडे येऊन? ते आपण आता चॉकलेट मेल्ट करूया आधी. त्यासाठी आपल्याला बटर घ्यावं लागेल. बटर. आपण आता ते चॉकलेट टाकूया. सगळं? हो, सगळं. गॅस थोडं कमीच आहे. फ्लेमवरनं थोडं जळू नये बा. चांगलं ढवळायचं. मग ते मेल्ट झालं की आपण हे जे मिल्क बनवलंय ते ते ह्याच्यात ह्याच्यात टाकूया. बरं. घालू? हो. हे मिक्स झालं. आता आपण ह्याच्यामध्ये ते जे बिस्किट क्रंच केलेत ना ते टाकायचं. साधारण कुठली बिस्किट म्हणजे किती बिस्किट होते की? 4-5 चॉकलेट बिस्किट होती. बरं. आता आपण मग ते ड्रायफ्रूटचा चुरा. आणि ते फ्रेश क्रीम. आता ते ड्रायफ्रूट सगळे? हो, सगळे. रिच आहे ना म्हणून भरपूर ड्रायफ्रुट्स टाकायचे. विचारू नका तुम्ही. आता थोडंसं इसेन्स. गॅस बंद करूया. बस थोडंसं अजून पुरे. आता हे आपलं रेडी आहे. आपल्याला हे सेट होण्यासाठी का थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. 2 तास साधारण. हे आपल्याला 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर बाहेर काढून मग ते ह्याच्यात घालायचं आहे. पण आपण एक काम करतो, मेहनत करू नको, तू हुशार आहेस त्यामुळे तू ऑलरेडी थंड करायला तू आतमध्ये थोडंसं तिने ठेवलंय आल्या. आता मी ते बाहेर काढतो. ते मग पुढे काय करायचं दाखव. नक्की. ओके, हे थंड आहे. घालू याच्यात? हो. हो. तळाला काही घालायचं? नाही. गोळ्या बिळ्या? अर्ध भरा. मग आपण थोडं डेकोरेट करू. मग वरती टाकू. म्हणजे 1 सेकंड. कुठलं ते? तू काय भीती आता आता आपण परत ते वरती टाकू. खाताना सरप्राईज मध्ये. संपू का सगळं? हो. ओके. ओके. आता 2 चॉको स्टिक्स आहे. चॉकलेट. मध्ये आपण स्ट्रॉबेरी लावूया. ओके, हे वॉलनट्स घेऊया डेकोरेशन. हे आपल्याला करावं तेवढं कमी आहे ऍक्च्युली. म्हणजे भूक किती लागली त्याच्यावर खूपशा गोष्टी अवलंबून आहेत नाही का. हे काजू. या गोड गोळ्या. ओके, रेडी मस्त, फॅन्टास्टिक. चिकन दिसतं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. रिच चोको फज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दूध, चोकोबार, चोको स्टिक, 1 कप कंडेन्स्ड मिल्क, ड्रायफ्रूट क्रश, रंगीत चॉकलेटच्या गोळ्या, चॉकलेट बिस्किटचा चुरा, फ्रेश क्रीम, बटर, चोको पावडर, स्ट्रॉबेरीज, चोको एसेन्स आणि कॉर्नफ्लॉवर. कृती: प्रथम कढईमध्ये दूध घेऊन त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क, कॉर्नफ्लॉवर आणि चोको पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. या मेल्ट केलेल्या चॉकलेट मध्ये दूध आणि चोको पावडरचं मिश्रण घालावं. त्यामध्ये बिस्किटांचा चुरा, फ्रेश क्रीम, ड्रायफ्रूट क्रश आणि चोको एसेन्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण मॉकटेलच्या ग्लासमध्ये काढून फ्रीजमध्ये 2 तास सेट करून घ्यावं. हे सेट झालेलं चोको फज काढून त्यावर चोको स्टिक, चॉकलेटच्या गोळ्या, स्ट्रॉबेरीज, अक्रोड, काजू आणि चॉकलेटच्या गोळ्यांचं गार्निशिंग करून ते सर्व्ह करावं.
नितिशा आणि ज्योती आता आमच्या किचन मध्ये आले. तुमचं दोघींचंही मनापासून स्वागत. नितिशा, किती वर्ष झाली लग्नाला? आता 2 वर्ष होतील. अच्छा, ताजच आहे. हा, एकमेकांना ओळखूनात की नाही? एकमेकांना ओळखायला लागलात की नाही? 14 years ऑफ लव्ह आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मॅरेज. बापरे. काय बोलायचं आणि काय करायचं. ओके, काय आपण बनवतोय? सरप्राईज चोको डेट. सरप्राईज चोको डेट. 14 years ऑफ लव्ह म्हणजे काय, किती 8वीत वगैरे सुरू झाली? हां, 8th स्टँडर्ड पासून फ्रेंडशिप जी स्टार्ट झाली ती अजूनपर्यंत. शाळा तुझी? माझी महाराष्ट्र विद्यालय, पण त्याची पीपल्स एज्युकेशन. पण आम्ही राहतो शेजारच्या अपार्टमेंटमध्ये, ठाण्याला. बर, चला आपण काय बनवतो म्हणालीस तू? सरप्राईज चोको डेट. सरप्राईज चोको डेट. अजून खूप प्रश्न आहेत पण सारखं ह्याचं नाव विसरलं होतं यार. सरप्राईज चोको डेट. ठीक आहे, साहित्य मला सांग. ऑरेंज ज्यूस घेतलाय टूथपिक डेकोरेशनसाठी, खजूर घेतलेत सीडलेस, आणि काजू आहेत, चेरी आहे, टुटी फ्रुटी आहे, आणि हे डेकोरेशनसाठी थोडे काजू श्रेड केलेले, आणि हे चॉकलेट डार्क चॉकलेट मेल्ट करायला ठेवलेले आहे. ते मेल्ट सुद्धा होत आहे. आणि या टूथपिकने ती डेकोरेशन कसं करणार आहे ह्याच्याबद्दल माझ्या मनात खूप असं उत्सुकता आहे. ते मी तिला विचारणार आहे की टूथपिकने कसं काय डेकोरेशन. नितिशा अतिशय कॉन्फिडेंटली उभी आहे. ती काहीतरी बनवायचं म्हणते. आणि लग्नाला 2 वर्ष झाली, पण आधीची 14 अशी 16 वर्ष तिचे लग्नाला म्हणजे एकमेकांना ओळखून आहेत. आता तुम्ही जवळजवळ ओळखलं असेल ना एकमेकांना, काय वीक पॉईंट्स आहेत आणि काय प्लस पॉईंट्स आहेत. अगदीच ना. ठीक आहे, आता काय करायचं, तिकडे हे सुद्धा आपलं पिघळलेलं आहे. काढू का खाली? ओके, आता काय करायचं मला सांग. एक बाउल हवा. बाउल घेऊन काय करणार तू? त्याच्यामध्ये थोडा ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे. बर, सगळा घेऊ? नाही, थोडाच, बस. आता त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी सगळी. हो. त्याच्यानंतर चेरी, ती थोडीशीच. त्याच्यानंतर काजू, हे सगळे घालून घ्यायचं, प्रॉपरली मिक्स करायचं. आणि ते नाही, ते डेकोरेशनसाठी आहे. ओके. आणि हे 7 तास त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 7 तास म्हणजे प्रॉपरली ऑरेंजचा जो फ्लेवर आहे तो सगळ्या ड्रायफ्रुट्सला आला पाहिजे. बरं, त्याच्यासाठी हे 7 तास भिजवायचं. आणि नंतर काय करायचं? नंतर थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे दाताला लागेपर्यंत काजू वगैरे असं नॉर्मल एक ग्राइंड करून घ्यायचं. ओके, चला आपण सगळे डोळे मिटूया, म्हणजे आपल्याला 7 तास काय दाखवायचेत ना. डोळे मिटूया. 1 2 3 4 5 6 7 झालं. ओके, आपल्याकडे रेडी आहे. सगळे जादूचे प्रयोग असतात बघा, लक्षात घ्या. ओके, हे ग्राइंडर म्हणजे मिक्सरमधून काढल्यानंतर असं दिसेल. ओके, आता हे घे. आता खजुरांचं काय करायचं? आता हे स्टफ करायचे आहेत. हे सीडलेसच आहेत, त्याच्यामुळे जस्ट त्याला एक म्हणजे असं थोडं ओपन केलं ना की ते प्रॉपरली ओपन होतं. आणि मग त्याच्यामध्ये हे प्रॉपरली स्टफ करून घ्यायचे आतपर्यंत. आणि ऑरेंज ज्यूस याच्यासाठी की त्याच्यात ते जेव्हा मिक्स होतं ना, म्हणजे ड्रायफ्रुट्स, तेव्हा आपण खाल्ल्यानंतर एक किक बसते, म्हणजे ऑरेंजची प्रत्येक ड्रायफ्रूटला. बस 2 बाजूला. आता काय करायचं? आता त्याच्यानंतर हे याच्यामध्ये टाकायचे आहेत. याच्यामध्ये डिप करायचे, प्रॉपरली त्याला चॉकलेटने कव्हर करायचं. आणि त्याच्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचे. आणि ह्याच्यावर काजू थोडेसे जे आपण ग्राइंड केलेले आहेत थोडे. म्हणूनच ते सरप्राईज चोको डेट आहे की लोकांना कळणार नाही ना आधी. करेक्ट, त्याच्यासाठी. आणि टूथपिक मध्ये एक चेरी पहिले हे करायची, आणि हे टूथपिक याच्यामध्ये अडकवून द्यायची. आता काय करायचं याला? आता हे फ्रीज मध्ये 4 तास सेट करत ठेवायचे. 4 तास म्हणजे प्रॉपरली सेट होतील ते, आणि मग तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता इझिली. ओके, फ्रीज मध्ये ठेवतो. काय आता ठेवलं 4 तास. आता 4 तास असंच बघत बसायचं का? 4 तासानंतर परत बाहेर काढणार, खाणार. कठीण आहे बाबा. तुम्ही लिहून घ्या साहित्य. सरप्राईज चोको डेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ऑरेंज ज्यूस, टूथपिक्स, खजूर, काजू, चेरी, टुटी फ्रुटी, काजूची भरड आणि डार्क चॉकलेट. कृती:
प्रथम फ्रायपॅन मध्ये पाणी गरम करून डबल बॉइलिंग मेथडने डार्क चॉकलेट वितळवून घ्यावं. त्यानंतर डार्क चॉकलेटचा हा बाउल बाहेर काढून घ्यावा. एका बाउल मध्ये संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये टुटी फ्रुटी, चेरी आणि काजू एकजीव करून हे मिश्रण 6 ते 7 तास भिजत ठेवावं आणि 7 तासांनंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. सीडलेस खजूर घेऊन त्यामध्ये हे वाटून घेतलेलं काजू आणि संत्र्याच्या रसाचं मिश्रण घालावं. हे खजूर डार्क चॉकलेट मध्ये डिप करून डिश मध्ये काढावेत. त्यावर काजूची भरड आणि डार्क चॉकलेट घालावं. टूथपिक मध्ये चेरीजचे तुकडे आणि हे खजूर घालावेत. फ्रीज मध्ये 8 तास सेट करून चोकोडेट सर्व्ह करावेत. अक्षता आणि नितिशा या दोघींनी एक पदार्थ बनवलेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आहे. म्हणजे नितिशाबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण तिचं लग्न झालंय त्यामुळे चांगला पदार्थ बनवता येत असावी त्याचा मला एक संशय आहे. पण अक्षता नाही बनवते, नॉनव्हेज छान बनवते. अरे शुअर? हां बरं ठीक आहे. तिने पदार्थ बनवले आणि मला खाऊन बघणं क्रमप्राप्त आहे, पण त्यासाठी मला इथे नेमलेलं आहे. तुम्ही खाऊन बघणारच आहे. पण तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आजूबाजूला जरा लक्ष द्या. याचा एखादा छान ग्रुप असेल, वयाची मर्यादा नाही, म्हणजे अगदी तुम्ही ताना बाळाला पाठवू नका इथे, पण साधं वयाची वादाला तर 8वी 10वी नंतर जी मुलं हळूहळू किचनमध्ये काम करायला लागतात त्या मुलांचा असा एखादा ग्रुप तयार झाला असेल, किंवा लग्नाळू मुली, लग्नाळू मुलं, किंवा मधल्या वयोगट किंवा लग्नानंतरचा वयोगट, म्हणजे थोडक्यात सर्व वयोगटातल्या ग्रुप्सना इथे यायला आम्ही आमंत्रण देतोय. पण आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता खाण्याला सुरुवात करत आहे, पण तत्पूर्वी तुझ्यासाठी स्पेशल रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट आहे. म्हणजे तुझ्या एकटीसाठी नाही बरं का? हां, हावरासारखी घेऊन जाशील. त्याच्यात बरेच वेगवेगळे मसाले आहेत, ते तुम्ही वाटून घ्या, ठेव तिथे. आणि आता आपल्याला खायला सुरुवात करायची. हे मी खाऊन बघतोय. खाण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे थोडक्यात वेळ संपत आलेला आहे, मुळात संपलेला आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.